सो हे हॅलो मित्रांस, कसे आहात तुम्ही? आणि मी एकदम बरी आहे. आणि आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट जी मला असं वाटतं की तुमच्यासोबत काय करायला पाहिजे, डिस्कस करायला पाहिजे. आणि आज मी असं म्हणजे एक माझं ना असं म्हणजे मी विचार करत होते की जो माणूस खूप पैसा कमवतो आणि तो घरामध्ये म्हणजे वेळ देऊ शकत नाही, तर तो म्हणजे सुखी आहे का? तो माणूस खरंच सुखी आहे? आणि एक माणूस जो 20-25 हजार कमवतो पण तो टायमावर घरी येतो आणि आपली जी बायको असते, मुलं असतात, त्यांना वेळ देतो, तो सुखी आहे? म्हणजे कोण सुखी आहे? म्हणजे लोक म्हणतात की तिच्याकडे खूप पैसे आहे म्हणून ती सुखी आहे. पण मी एक गोष्ट सांगू, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे ना, ते ना कधीच म्हणजे घरात ना टाइम देऊ शकत नाही. म्हणजे आपण बघतो बिझनेसमॅन वगैरे जे असतात, ते सकाळी 8 वाजता जातात ना, तर संध्याकाळी 11 वाजता येतात किंवा 8-9 वाजता येतात. आणि मग ते जेवतात आणि ते इतके फ्रस्ट्रेटेड होऊन जातात ना, खूप इतके फ्रस्ट्रेटेड होऊन जातात की ते त्यांची बायकोला किंवा मुलांना सुद्धा वेळ देत नाही. आणि आणि दुसऱ्या वेळी जो माणूस 25 ते 30 हजार कमवतोय किंवा 15 हजार कमवतोय, तो ना काय करतो, संडेला सुट्टी असते, तो बायकोला आणि मुलग्याला म्हणजे मुलीला या फिर जो उनके बच्चे होते हैं त्यांना फिरायला घेऊन जातो. आणि ना त्याला म्हणजे वेळ असतं, 6 वाजता येतो आणि मग तो टाइम देतो. आणि त्याला ना म्हणजे जास्त कमवायची अशी भूक नाही असते. कारण की ना तिला म्हणजे असं आहे, सर्वांनाच कमवायचं आहे, हे माझं म्हणणं नाही आहे. कमवा तुम्ही, पण तुम्ही तुमच्या बायकोला, तुमच्या मुलांना वेळ द्या. मला वाटतं की हे सुख जे आहे ना, ते खरं सुख आहे. आणि हो, माझी मराठी इतकी चांगली नाही आहे, तर प्लीज समजून घ्या, भावना समजून घ्या. इवन माझी कॅमेरा क्वालिटीसुद्धा इतकी चांगली नाही आहे, पण प्लीज मला सपोर्ट करा, ओके? तर माझं असं म्हणणं आहे ना की जे म्हणजे सगळीकडे ना आपण म्हणतो ना, प्रोज अँड कॉन्स आहेच. काही जाग्यावर चांगलं आहे आणि काही जाग्यावर चांगलं नाही आहे. तर जे लोक खूप पैसे कमवतात आणि घराला म्हणजे बायकोला, मुलांना वेळ सुद्धा देतात ना, ते मी म्हणू शकते की होतो तो म्हणजे सुखी आहे, खरंच सुखी आहे. पण जे लोक ना वेळ देतच नाहीये, फक्त कमवायला निघाले, 8 वाजता जातात, 11 वाजता येतात रात्री, त्यांची लाईफमध्ये मला असं वाटतं की सुखच नाही आहे. आणि मला असं म्हणायचं, जर तुम्ही असं लाईफ जगत असाल ना, तर तुम्ही कमी कमवा, पण तुमच्या मुलांना, तुमच्या बायकोला ना वेळ द्या. आणि हेच महत्त्वाचं असतं. नातं टिकवण्यासाठी ना कधी पण आपल्याला समोरच्याला ना वेळ द्यावी लागते. बाईला असं असतं की कोणीतरी तिच्याशी बोलावं, आणि तो एकमेव असा नवरा असतो ज्याच्याशी ना ती मोकळेपणाने बोलू शकते. म्हणून टाइम द्या, माझी प्लीज रिक्वेस्ट आहे. नाही तर नाते ना आपल्यापासून खूप लांब जात आहे, आता तुटतात आहे, डायव्होर्स होतात आहे. नेमकं कारण हेच असतं की टाइम देत नाही. जे मुलं असतात ते बायकोला टाइम देत नाही, क्योंकि मुलांचा जो टाइमपास असतो ना, तो बाहेर होऊन जातो, पण बायकोंचा नाही होत. तर प्लीज बायकोंना टाइम द्या, मुलांना टाइम द्या, कमी कमवा, पण त्यांच्यासोबत टाइम, आपण म्हणतो ना, टाइम स्पेंड करा, रेस्पेक्ट करा बायकोची. आणि बायकोने सुद्धा जे हजबंड असतात त्यांची रिक्वेस्ट करा. आणि मी हे ना म्हणून बोलते कारण की माझ्याकडे ना खूप असं अनुभव आलेला आहे की हे सगळे प्रॉब्लेम्स ना असतात. फक्त तुम्ही तुमच्या बायकोला किंवा बायकोनी नवऱ्याला टाइम दिला ना, तर तुमचं नातं आहे ना, ते खूप पुढे जातं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत बाय बाय.